शिवरायांचा पुतळा पडण्याची कारणं शोधण्यासाठी नौदल आणि राज्य सरकारची संयुक्त समिती, वर्षावरील बैठकीत निर्णय, तर नव्या भव्य पुतळ्यासाठी स्वतंत्र समिती। पुतळा कोसळल्याप्रकरणी अजित पवार गटाचं आज राज्यभर मूक आंदोलन, सत्ताधारीच पक्ष रस्त्यावर उतरणार। मनोज जरांगे 1 सप्टेंबरला राजकोट किल्ल्यावर भेट देणार, कोसळलेल्या पुतळ्यावरून राजकारण नको, जरांगेंचं आवाहन। सरकारवर दबावासाठी तिसऱ्या आघाडीची मोर्चे बांधणी, येत्या 15 दिवसात घोषणा, बच्चू कडूंची माहिती, संभाजीराजे छत्रपती, राजरत्न आंबेडकरांसोबत चर्चा। सेबी स्टॉक एक्सचेंजला हायकोर्टाचा दणका, सेबी एनएसई बीएसईला ठोठावला 80 लाखांचा दंड। डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणी आज कोलकात्यामध्ये अधीर रंजन चौधरींच्या नेतृत्वात निषेध मोर्चा, तर भाजपचं आजपासून 7 दिवस धरणं आंदोलन। आता मिसिंगची तक्रार न नोंदवल्यास पोलिसांवर कारवाई, हायकोर्टाचा थेट इशारा, मिसिंगची तक्रार न घेणं खपवून घेणार नाही, हायकोर्टानं सुनावलं। मोकळ्या भूखंडावर मंडप उभारायला बंदी नाही, मुंबईसह राज्यभरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना हायकोर्टाचा दिलासा। नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठ्या शिवसृष्टीचं उद्या लोकार्पण, शिवसृष्टीमध्ये शिवरायांचा 32 फुटी पुतळा। म्हाडाच्या मुंबईतील घरांच्या किमतीत मोठी कपात, खासगी विकासकांकडून निर्माण केलेल्या 370 घरांमध्ये 10 ते 25% किमतीत घट। विरारमध्ये खासगी क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकाचं 9वीतल्या मुलीशी अश्लील चाळे, अर्धनग्न करून लोकांनी शिक्षकाची धिंड काढली। नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार INS अरिघाट पाणबुडी, भारताची दुसरी अण्वस्त्र सज्ज पाणबुडी। श्रीजेशच्या निवृत्तीनंतर आता गोलपोस्ट सांभाळणार कृष्ण बहादूर पाठक, चीनमधील आशियाई चषकासाठी भारताची हॉकी टीम जाहीर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।